गजर कीर्तनाचा. वाजवायच्या करता गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण मीच शुकाचार्याने पण आता 2-4 तास भागवून घ्या. आणि माझा परिचय तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आणि त्याच्या अगोदर तुम्हाला तर चांगलाच माहिती बरं का. तरी पण मी सांगत असतो ना, ऐकण्यासारखं बरं का दिवटे महाराज. आपला परिचय एकदा ऐकले की माणसं विसरत नाहीत. ऐकण्यासारखं आहे. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं अपस्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं भगवान शंकराच्या दरबारात. नाहीतर येसाल रागाच्या भरात, हणसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावानं वरात. पण नामदेवरायाच्या कृपेने होऊन जाईल जोरात. विठ्ठल या कीर्तनाच्या निमित्ताने तुमची माझी ही पहिलीच झाली भेट, आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल माणसं हसायला म्हणजे कीर्तन पटायला समजा नाही का. तुम्हाला काही म्हणलं तरी राग येणार नाला तरी काय करता. भगवान परमात्म्याच्या कृपेनं तुमचे पाठ आहे ज्ञानेश्वरी गाथे. कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे तुमचे माथे, पण कीर्तन सुटल्यावर ना तुरीचे 2-4 पोते. विठ्ठल गोड असं नियोजन केलं बरं का. म्हणून गावकरी मंडळीला मी धन्यवाद देतो. इथं आलेल्या प्रत्येक भाविकांचा पाय टाकल्याबरोबर असं वाटावं की श्रीकृष्णाची द्वारका आहे. इतकं सुंदर नियोजन. तरुण मंडळीलाही धन्यवाद देतो. सर्व सगळी मंडळींच्या नाही का, सगळ्यांना वैयक्तिक धन्यवाद देण्यापेक्षा सिया राममय सब जगजानी करहु प्रणाम जोरी जुगपानी. सर्व मंडळी उपस्थित राहिले आणि आवर्जून आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आपल्या भागाचं भूषण आमचे, आपल्या जवळचे राष्ट्रवादी युवा प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्याचे आपले परम मित्र आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सर्वांनाही धन्यवाद देतो. आणि जे घरी झोपले त्यांना इथूनच साष्टांग दंडवत करतो. विठ्ठल सर्व बडे मंडळ बघा, सगळेच माझ्या ओळखीचे, सगळ्यांना दंडवत करतो. आमचे महादेवाचे नाही का रात्रंदिवस आमचे सेवा करणारे आमचे परम आदरणीय बाबा, त्यांनाही दंडवत देतो नाही का. फार मोठी वैजनाथ भगवंताची सेवा करणारे आमचे नाही का, बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा. या जगतामध्ये 3 दुकान प्रसिद्ध आहेत. एक देवाचं दुकान, एक संताचं दुकान आणि एक जीवाचं दुकान. आणि प्रत्येकाच्या दुकानामध्ये मालही वेगवेगळा सापडतो. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, केवळ सुख मिळतं हे संतांचं दुकान, आणि सुख आणि दुःखही एकत्रित मिळतं ते देवाचं दुकान. मंगेशजी महाराज तुम्हालाही नमस्कार. विठ्ठल विठ्ठल फार लांबून तुम्ही 120च्या स्पीडने आले बाबा, लांबून आले नाही का. तुम्हालाही धन्यवाद नाही का. विठ्ठल केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान, सुख आणि दुःखही एकत्रित मिळतं ते देवाचं दुकान. ते कोरोनाची साथ आली, पटापटा माणसं मेले. आता ते कोरोना गेला ना, आता दुसरा चला काय आला, आमिर खान. काय नाव ते रोग, ओमिक्रॉन. ते आमिर खानच येते आपल्याला नाही का. अवघड झालं महाराज, त्या कोरोनानं माणसं फार बेजार केले. तरी पण आता ते बरं का, आता आपण मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, टीव्ही बघणाऱ्या माणसाला कोरोना काय भानगड हे आपल्याला माहिती झाले, चांगलंच माहिती झाले. पण याच्यातल्या 70-80 वयाच्या एखाद्या आजीला विचारा, ज्या आजीनं घर कधीच सोडलं नाही, तिला आणखी कोरोना काय भानगड आणखी पण माहीत नसेल बरं का. मी परवा तिकडे संभाजीनगरला कीर्तनाकडे बरं का देवटे महाराज, तिथे गेल्यावर एका आजीला म्हणलं, आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. कोरोना काय आजी हसली महाराज. माय महाराज देवानं लय चांगलं केलं. काय झालं, 10 वर्ष झालं तिच्या लग्नाला काही नव्हतं. अरे ते काय लेकरू झालं का म्हणलं. आता विठ्ठल विठ्ठल
कोरोनाची साथ आली, पटापटा 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 माणसं मेली. घरापरच एक ना एक अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वेळेला एक सुखी झालं, ज्याचं स्मशानाच्या शेजारी सरपणाचं दुकान होतं. ते येड्या बाबलीचं ओलं सरपण डबल भावात विकायचं आणि नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लुणावर फिरणार त्याला एका वर्षात टाटा सफारी घेतली. हे गावात एका किराणा दुकानदारानं बघितलं आणि विचार केला, अरे दिवसभर पुड्या बांधतो, 40 रुपये 50 पैसे लेका, ते गेल्या वर्षी रॉकेलच्या लुणावर फिरायचं, यंदा मला टाटा सफारीतून टाटा करतं आणि पुन्हा वरून म्हणतं तुला फिरवे न माझ्या. यानंही त्याच्या बाणीवर शेतही विकलं, घरही विकलं, बँकेकडून काही कर्ज काढलं, स्मशानात दुकान थाटलं आणि वर बोर्ड लावला, आमच्या इकडे अंत्ययात्रेचे सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू हार, बँड पार्टी, फोन, मोबाईल, महाराज मंडळीसह. 1 जानेवारी 2021 ला त्यानं दुकान ओपन केलं. पण डिसेंबरची 25 तारीख आली तरी गावातलं एक नाही मेलं. आता अख्खा गाव सुखी झालं, लेका बैमानदार दुकानदार दुखी झालं. म्हणून काहीला सुख तर काहीला दुःख हे देवाचं दुकान. ते सख्या बहिणी एका मंडपात लग्न झालं आणि आंबे रसा करता माहेरी आल्या. जन्मदात्या बापानं चौकशी केली, तुझं काय चाललं ताई? काय नाही बाबा, हलकासा पाऊस पडला, महागाचं बियाणं पेरलं, 8 दिवस झाले पाऊस नाही आणि परत जर 8 दिवस जर पाऊस आला नाही तर आम्हा दोघा नवरा बायकोला आळंदीला मधुकरी मागल्याशिवाय गत्यंतरच नाही. बापाला वाईट वाटलं, बापानं धाकटीची चौकशी केली, तुझं काय चाललंय बेबी? काय नाही पप्पा, आमचा विटांचा कारखाना आहे पप्पा, 15 लाखाचा फायदा झाला. पण आता माझ्या मिस्टरांना म्हटलं 6 जून होऊन गेला, कधी पाऊस पडतो याची गॅरंटी नाही, नका लावू भट्टी. पण ते मोठं हट्टीन पुन्हा लावली भट्टी. मग परत बाबा जर 15 दिवस जर पाऊस आला नाही तर 25 लाखाचा फायदा होतो. आता देवानं काय करावं? पाऊस पाडावा तर विटांचं वाटोळ आणि न पाडावा तर शेतीचं नुकसान. म्हणून काहीला सुख तर काहीला दुःख हे देवाचं दुकान. आता तो माझ्या विशेष रामकथेचा असल्यामुळे उगा एक पॉईंट सांगतो बरं का, ताकापुरतं रामायण. नाहीतर आताच्या काळात भलते माणसं प्रश्न विचारतात, हे नाही का, जय हरी महाराज तुम्ही रामायण करता? म्हणलं हो. ऐकून आपलं अज्ञान माणसानं प्रगट करावं. मी ज्ञानी म्हणून नंतर पितळ उघडं करण्यापेक्षा आपल्याला काय येतंय पेक्षा येत नाही असं सांगितलं अगोदर, नाही का. मग ते रामायण करता? म्हणलं हो. मग सांगा महाराज काय, राम किती वाजता वनवासाला गेला? आता मला हे कोणत्या ग्रंथात आलं बाबा? आता रामायण करताना तुम्ही? हो. मग सांगा राम किती वाजता वनवासाला गेला? मला आपल्याला येत नाही. सोपं गणित म्हणले महाराज, राम 9:15 वनवासाला गेला. किती? 9:15. मला हे कोणता ग्रंथ आला? सोपं गणित म्हणले महाराज, वनवास उलट वाचा म्हटला, 9:15 जमलं म्हणलं. आता विठ्ठल विठ्ठल ताकापूर नाही. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा जन्म झाला त्यावेळेस सूर्याच्या आनंदाला पारावर नाही, पण चंद्राचं तोंड उतरलं. प्रभू रामानं चंद्राला विचारला, रे चंद्रा तुझं का तोंड उतरलं? अहो देवा, माझी पण इच्छा होती माझ्या कुळामध्ये जन्म घ्यावा, काळजी करू नको, अरे तुझ्यासाठी द्वापार युगामध्ये तुझ्याकरता स्पेशल अवतार धारण करतो. पण देवा अहो तात्पुरतं काही समाधान करा. आणि मग सांगितलं बरं का प्रभू रामानं, हे बघ चंद्रा, जोपर्यंत मी आहे, माझं नाव आहे, माझं नाव घेतल्याच्या नंतर तुझं नाव पाठोपाठ कायमच घेतल्या जाईल. म्हणून हा प्रभू राम चंद्र झाला. नाही तर रामाचं चंद्राचं नाव वेल्डिंग होण्याचं काही कारण नाही. केवळ चंद्राला खुश करण्याकरिता हा प्रभू राम चंद्र झाला. नाहीतर तुम्ही पुण्याला जाणारे मंडळी काही असताल तर तिथे पिंपरी चिंचवडमध्ये मोऱ्या गोसाव्याची समाधी आहे. मोऱ्या गोसाव्याने गणपतीची इतकी उपासना केली, गणपती बाप्पा प्रसन्न झाले. अरे कलियुगात मोऱ्या तुझ्यासारखी कोणी सेवा केली नाही, तुला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. त्यानं सांगितलं, गणपती बाप्पा तुम्ही मला द्यायचं फक्त एकच द्या, जेणेकरून माझं नाव तुमच्या नावासोबत कायम जोडल्या जावं, असं काहीतरी करा. मग गणपती बाप्पांना सांगितलं, काळजी करू नको, जोपर्यंत मी ना माझं नाव आहे, माझं नाव घेतल्याच्या नंतर तुझं नाव पाठोपाठ कायम घेतल्या जाईल. म्हणून हा गणपती बाप्पा मोर्या झाला. विठ्ठल विठ्ठल काहीला सुख तर काहीला दुःख हे देवाचं दुकान. ते नाही का, काहीला नाही का, ते बघा एखादी म्हातारी मरते, मरू नये बरं का, इकडची नाही, इकडची नाही म्हणजे तिकडची. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. आणखी 1-1.5 तास इथलचं काहीच सांगणार नाही, उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. ते म्हातारी मेली तिकडे आणि मग ते मुलगा मुंबईहून आला. आता ते म्हातारीला भिंतीला टेकवलं, एक मुलगा आणि सून जवळ बसलेली, ते वारं घालते. आता मुलगा मुंबईहून आला आणि सून, त्या म्हातारीच्या हातामध्ये 5-5 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या.
ते मुलगा मुंबईहून आला आणि जो मुलांना जो हंबरडा फोडला आणि आईचा कोपरापासून हात धरला, आई काढली पाटली. मग घरच्या सुनाने इशारा केला, रातपासून तोंडाला फेस तर बोंबलता त्याने काढली ना पाटली, तुम्ही काय बघता. यानं केलं चालू, आई काय बघता, केली म्हातारी मोकळी. पण त्यावेळी दोघेही रडतात बरं का, लेकही रडते सूनही रडते. पण लेक काय म्हणते, आई माझ्यासाठी फक्त एकदा ये आई आणि परत कधीच जाऊ नको. आणि सून काय म्हणते, सासूबाई आत्याबाई माझ्या करता फक्त एकदा या, दागिन्याचा डबा हातात द्या आणि कायमच्या जा. कुठं आळंदीला नाही, गोइंग टू यमपुरी. बरं का, दोघीचा रडतो पण दोघीचा भाव वेगवेगळा असतो. सासूसाठी रडे सुना, सासूसाठी रडे सुना, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, सासूसाठी रडे सुना, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, सासूसाठी रडे सुना, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी रडे सोन, भाव अंतरीचा भिन्न. म्हणून काहीला सुख तर काहीला दुःख हे देवाचं दुकान. केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख एक हेचे ठाई, सुख एक हेचे ठाई, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या, बहुपाई सुख एक हेची ठाई, बहुपाई संतांना, बहुपाई संतांच्या, संतांच्या, सुख एक हेची ठाई, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या. वा वा, जोरदार टाळा आमच्या किशोर महाराजाचा. फार तुमच्यावर सरस्वती मातेची कृपा आहे बरं का, आणि आशीर्वाद आहे. आणि हे बघा, आशीर्वाद आणि आश्वासन हे शब्द, थोडा आवाज द्या. आशीर्वाद आणि आश्वासन हे शब्द जरी जवळ जवळचे वाटत असले तरी दोघांमध्ये जमीन आसमान इतका अंतर आहे बरं का. कारण की मंगने के बाद मिल जाता है उसे आश्वासन कहते हैं, और न मंगने के बाद मिल जाता है ना उसे आशीर्वाद कहते हैं. और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मंगना नहीं पड़ता, मिल जाता है. विठ्ठल विठ्ठल केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख एक हेची ठाई, बहुपाई संता. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानबाई अलंकापुरी, ज्ञानबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, बाई अलंकापुरी, माऊली जय जय माऊली. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानबाई ते मुकुट. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानबाई अलंकापुरी, ज्ञान
शांतीत पाहिजे महाराज, सोपं नाही. विठ्ठल विठ्ठल केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान, सुख आणि दुःख एकत्रित मिळतं हे देवाचं दुकान, आणि केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान. आज प्रत्येक जण दुःखी, पण त्याला वाटते हे सुखी असेल आणि याला वाटते हे सुखी असेल. जो देखेस दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखेस दुखिया बाबा 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 सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, देखे सो दुखिया बाबा बाबा सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी, जय हो. सुखिया कोई नहीं रे, कोई नहीं, कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा भी दुखिया, ओ दुखिया जगम जोगी, सा प म प म प म ग म ग ग सा रे दुखिया जगम सारे सनिद जगम जोगी. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई जो देखे दुखिया बाबा ओ सुखिया कोई कोई नहीं, नहीं, कोई नहीं रे, कोई नहीं. कोई. वा, जोरदार टाळ्या वाजवा. हे बघा, प्रमाण झालं की टाळ्या वाजल्याच पाहिजेत. कलाकार फक्त टाळ्याचा भुकेला असतो महाराज. ते काय चहा पाण्याची आम्हाला काय अपेक्षा नाही, कारण की पोटातून मन लागतं. सोपं नाही महाराज ती कला, नाही का. हे गायन सोपं नाही, कीर्तन तरी सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हला विठ्ठला विठ्ठला जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी दुखी के कारण शुक देवजनी उदरी मायात प्रत्येक जण दुःखे. पण त्याला वाटतं हे सुखी असेल आणि याला वाटतं ते त्याच्याकडे बोट दाखवतं आणि ते याच्याकडे बोट दाखवतं. ज्याला मुलं बाळ नाहीत ते म्हणतं मुलं बाळ झालेलं सुखी, आणि ज्याचे जोड्या भरले लाता घालतात ते म्हणतात बात नाही झालेलं सुखी. प्रत्येक जण दुःखे, नाही का. ते 50 एकर जमीन अर्धा एकरात वाडा, बाबासाहेब महाराज इंगळे सांगत होते बघा ते दृष्टांत. ते 50 एकर जमीन अर्धा एकरात वाडा गडगंज गावातला श्रीमंत, दोघही पती पत्नी, दोघाला 1-1 लाख पगार. पण ड्युटीहून घरी आल्यावर त्यांचे चेहरे बघितल्यावर असं वाटतं फोडिली गौरी तैसा दिसे तोंडावरी. आणि त्यांच्याच कामावरचा गडीन त्याची बायको दररोज त्यांचा झोपडीमध्ये, शेतातून कामावून आल्यावर झोपडीमध्ये त्यांचा हशा पिकतो. मग हा बायकोला म्हणला, का ग 50 एकर जमीन अर्धा एकरात वाडा, गावातल्या श्रीमंताला लाजविलासी श्रीमंती, आणि आपली चेहरे बघितली की आपल्यालाच कसं तरी होतं ना. आपल्या कामावरचा गडीन त्याची बायको सारखी असतात, नेमकं त्यांना कोणतं सुखे. गेले दारात थाप मारली, बाहेर या रे. सारखे असतात, तुम्हाला कोणतं सुखे रे. तुम्हाला मायबाप गरीबाची चेष्टा करता का. तुमच्या शेतात काम करणारे आणि मजूर, आम्हाला कशाचं सुख. का हसता रे मग. तुम्हाला मालक आमचं हसण्याचं तुम्ही कारण ऐकू नका, तुम्ही डबल हसाल. हा म्हणला सांगा तर. म्हणलं हा म्हणला ऐका तर. काय नाही म्हटलं, तुमच्या शेतात काम करून 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 मी वैतागलेला असतो, आणि घरी आल्यावर वाटतं मला निवांत पडावं, पण बायको नाही ते डोकं उठते. इकडे या. काय तो पिठाचा डबा घ्या, ती मिरची पावडर घ्या, ती तेलाची कॅटली घ्या, ते साखरेचा डबा घ्या, ते सरपण घ्या, ते लाकडं घ्या, चुलीत पाय घाला. असे नाही ते काम सांगते. आणि तिचं काम ऐकून 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 मी वैतागलेला असतो. मग मी तिचं काम ऐकत नाही, आणि तिचं काम नाही ऐकलं की ती मला लाटणं फेकून मारते. हुकलं तर मी हसतो, लागलं तर ती हसते. विठ्ठल विठ्ठल. बरं का परमेश्वर भाऊ, एकदा असा लाटण्याचा ठोका बसला राईट पायावर, पायच फ्रॅक्चर झाला.
त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं हिंगोलीच्या. आणि मग अर्ध्या तासानंतर त्याच्या शेजारी ज्याचे 2 पाय फ्रॅक्चर झाले त्याच्या शेजारी झोपवलं. आता मी म्हणतो ज्याचा 1 पाय फ्रॅक्चर झाला किशोर महाराज नाही का, त्यांना 2 पायाला कशाला गप्प मारायचं नाही का जाग्यावर. ज्याचा 1 पाय फ्रॅक्चर झाला ते 2 पायावाल्या म्हणत होतं तुम्हाला 2 बायका आहेत का. तू म्हणला नाही नाही भाऊ माझं लाटण्यानं मोडलं. हे म्हणला माझं मोटरसायकलनं मोडलं. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ आज प्रत्येक जण दुःखी, पण त्याला वाटतं हे सुखी असेल आणि याला वाटतं हे सुखी असेल. जीव दुःख का भोगतो याचं कारण शोधा. आपण ज्याला खरी संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, ज्याला विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो नैव विपदो संपदो नैव संपद विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचा आठव ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि भगवंताचा विसर ही सर्वात मोठी विपत्ती आहे. नव्हे तर तुकोबाराय भगवंताला धन म्हणतात. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण, नव्हे तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन, ही उपाय लाभाचे. नव्हे तर परमार्थ शब्दाची व्याख्याच आहे परमश्य अर्थ इति परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करून देणे नाम परमार्थ करणे. पण श्रेष्ठ धन म्हणजे नेमकं कोणतं. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही आणि जे धन तुम्ही मेला तरी तुमची संगतच सोडत नाही, यालाच म्हणावं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. नाहीतरी बघा नाही का, तुम्ही किती चांगला परमार्थ करा, माणसं नावं ठेवणारे टपून आहेत, किती चांगला परमार्थ करा नाही का. नाहीतर बघा म्हणजे एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारे माणसं टपून आहेत. आणि धोका हा लांबच्या माणसापासून नाही, जवळ बसणारापासून आहे, त्यापासूनच हुशार राहायचंय. जवळ बसलेले म्हणजे कीर्तनाते सोडून बरं का. आमच्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला आला त्याने ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस फेस बसत असेल आणि नेमकी विरोधकच जर जवळ बसले असतील, त्याला मी तरी काय करू. विठ्ठल विठ्ठल. चांगला परमार्थ करा, नावं ठेवणारे माणसं टपून आहेत. म्हणून जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणारालाच विरोधक आहेत. तुम्ही वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही, पण चांगलं कार्य करा, आडवा फाटा हाणलाच समजा. किती चांगला परमार्थ करा बरं का, माणसं नावं ठेवणारे टपून आहेत. नाहीतर ते बघा सप्त्याच्या काळात इकडचं नाही बरं का, तिकडचं सांगतो नाही, ज्या भागाला नाव नाही तिकडचं. ते सप्त्याच्या काळात याच्या त्याच्या दारात ते पावती बोग घेऊन, पाटील सप्ताह चालला आपल्या गावात, पावती फाडा. असा बघता अर्धा तास असं वाटतं अख्खा सप्ताह एकटंच करेल काय की. आणि अर्ध्या तासानंतर डोकं खाजवतं आणि म्हणतं आपले 11 रुपये फाडा. 11 रुपये देतं, त्याचे 22 माणसं 7 दिवस 3 टाइम जेवायला. हिशोब तुम्ही लावा, तुमची मेंदू बंद पडतील. आणि काल्याची पंगत हो देतं आणि म्हणतं सप्त्याचा हिशोब नाही का, मुस्काडा पडाव. आणि त्याला म्हणा तुम्ही तसं नाही महाराज, आपण सप्त्याला देत नसतो. मग देतो का तमाशाला. नाही नाही तसं नाही महाराज, आपण पंढरपूरला 10 पैसे दान केले. किती? 10 पैसे. 10 पैसे दान केलेलं बैमान गावानं 4 महिने चातुर्मास सांग सुटलं. तसं नाही दर्शन केलं आपण, 10 पैसे दान केले. तसं नाही दर्शन केलं, 10 पैसे दान केले. नेमकं माझ्यासारखं गिराईक भेटलं. जय हरी बाबा. 10 पैसे गावानं दान केलेले, तालुकाभर सांग सुट्टा पंढरपूरला 10 पैसे दान केले. आणि तुमच्यासोबत पंढरपूरच्या दर्शनाच्या बारीला मीच होतो. एका कांजीच्या कडक कपड्यावाला शेडजीच्या खिशातली 100ची नोट कुणा काढली. मग कावरं बावरं होऊ लागलं. विचार करा, 99 रुपये 90 पैशाचं पाप झाकून ठेवतं. ही मराठी तुमच्या लक्षात आली का नाही? काय इंग्लिशमध्ये सांगू? 99 रुपये 90 पैशाचं पाप झाकून ठेवतं आणि 10 पैशाचं पुण्य तालुकाभर सांगा सुटतं. तसं नाही दर्शन केलं आपण, 10 पैसे दान केले. आणि तशाला तुम्ही म्हणा बाबा अहो सप्ताह चालला आपल्या गावात, विना बारा घे. ते लफडं आपल्या गळ्यात नाही का महाराज? अर्धा किलोचा विना नाही जमणार त्याला. आणि दुसऱ्या दिवशी 10 किलोचा नातू अख्ख्या शेनगाव हायवेने घेऊन हिंडतं आणि नेमकं माझ्यासारखं भेटतं. जय हरी बाबा. काल तुम्हाला सप्त्यातला विना घ्यायला जमला नाही, अनाथ 10 किलोचा नातू. ते कसे महाराज, नातू माझ्याशिवाय राहतच नाही. अरे डंगरिया, नातू तुझ्याशिवाय राहत नाही, त्याला घेतल्याशिवाय कोणी भाकरच देत नाही. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला काय लोक नाव ठेवतात का? बाबा आम्हाला तर लिस्टची नाव ठेवणार आहे, अवघड आहे.
किती चांगलं कीर्तन करा बघा, नाही का. एखाद्या कीर्तनकारानं कीर्तनात हास्य विनोद केले ना, आपले इंदोरीकर बाबासारखे, इंदोरीकर त्या कीर्तनात काय लाजव, त्याच्यापेक्षा आपला तमाशा बरा. आणि एखाद्यानं प्युअर अध्यात्म सांगू द्या, गेलं डोस घेऊन, मग काय बोंबलाव का त्याच्या पुढं, विठ्ठल विठ्ठल इतकंच नाही महाराज. कीर्तन करायचा टाइम असतो 9 ते 11. 11च्या पुढे 1 मिनिट ना 1 सेकंद त्या माणसामध्ये, अरे नवीनच कीर्तन करता वाटतं 11:30 वाजवले, आणि एखाद्याचं कीर्तन 10:30 सुटू द्या, याचं भांडवलच संपलं. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कसे वागा बघा. आता तुम्ही कीर्तनाला आले, तुम्हाला काय पब्लिक कमी का नाव ठेवणारी, कशाचं कीर्तन ऐकायला आले, उगत टाइमपास आहे का. आता इथं एक आहे असता आले अवघडे महाराज, एखाद्या भेटलं मला सकाळी, जय हरी महाराज, का तुमचं काल कीर्तन होतं कडतीला, म्हणलं चांगली गोष्ट आहे. नाही नाही नाही, फार कमी पब्लिक होती, 1500 माणसं असतील. म्हणलं भरपूर झाले गावाच्या म्हणणं. नाही नाही महाराज, मागं तिकडं तमाशा होता, तिकडं चांगल्या पदार्थावर नाही बसत. तर चांगलं कार्य करा. तुम्हाला नावं ठेवणारे टपून माणसं बघा, नाही का, मोकळ्या मराठी भाषेत गावठी भाषेत सांगतो, माणसं घोड्यावर बसू देत नाहीत मंगेश बुवा, आणि गाढवावर बसू देत नाहीत. कसं करा तुम्ही, माणसं नावं ठेवतातच, कसं वागा तुम्ही. ते बघा, ते दोघं आमचे गुरुजी, पांचा गुरुजी आमचे सांगत असतात, ते दोघं जण ते बाप लेक त्या गाढवावर बसले. गाढव होतं 3.5 फुटाचं, बाप होता 95 किलोचा, आणि मुलगा होता 70 किलोचा. 3.5 फुटाचा गाढव दोघाच्या ओझ्यानं झाला 2.5 फुटाचं. आणि मग ते आता लोक माणसं म्हणतात, अरे लादा वाटतात का, त्या गाढवाचा विचार करा, मरल ना ते, उतरा खाली. दोघही उतरले. आता माणसं म्हणला, मुलगा म्हणला, बाबा एक काम करा, तुम्ही वयस्कर आहे, तुम्ही गाढवावर बसा, मी पायी पायी चालतो. माणसं म्हणले, ए म्हाताऱ्या, तुझा काय खार घालायचा का, उतर खाली. म्हातारा बिचारा उतरला, बाबा आता तू बस म्हणला. आता मुलगा बसला तरी माणसानं गप मराव काय. माणसं, ए म्हातारा बाप पायी पायी चालला आणि तू बसला, घोड्या उतर खाली. दोघही उतरले. आता बाबा आता काय करायचं, रिकामा गाढव नेऊ लागले. लोक म्हणते, अरे बघा रिकामाच गाढव नेतात. म्हणलं आता काय करायचं, आता काय नाही म्हणलं, आपण दोघं गाढव बांधून दोघं आपल्या पाठीवर घेऊ. दोघांनी गाढव पाठीवर घेतलं. माणसं बघा, अरे बघा बघा, या 2 गाढवांनी 1 गाढव कुठं चालवलं. तुम्हाला बाबा आता काय करायचं. बाप म्हणलं आता काय नाही, नामदेवाच्या नदीत फेकून द्यायचं. विठ्ठल. तुम्ही काही करा बघा, माणसं नाव ठेवणारे टपून. एका वाक्यात तुम्हाला सांगू का, नाही का, तुम्ही परमार्थ करा तरी माणसं नाव ठेवणार, तुम्ही संसार करा तरी माणसं नाव ठेवणारे. म्हणून एका वाक्यात तुम्हाला सांगतो, परमार्थ हा माणसानं कसा करावा हे तुम्ही शेतकऱ्याच्या कुत्र्याकडून शिका. माणसाकडून शिकण्यासारखं काही नाही. परमार्थ हा कसा करावा शेतकऱ्याच्या कुत्र्याकडून शिका. ते बाजारचा दिवस होता, 17 किलोमीटर अंतर गाव लांब होतं, आणि शेतकऱ्यानं तो गाडी बैलामध्ये भाजीपाला टाकला, बाजारात गेला बिचारा. त्याच्या मागं ते कुत्रं त्याच्या मागं आलं. दिवसभर कुत्रं जवळच होतं. सायंकाळ झाली, शेतकऱ्यानं गाडी बैल जुंपली, गावाच्या दिशेने निघाला, पण कुत्रं दिसत नाही. अरे कुत्रं नेमकं गेलं तरी कुठं असेल. बेचीन झाला शेतकरी. घरी आला, पत्नीनं 9 वाजले, ताट वाढलं, त्यानं ताट सारलं. नाही जेवणार. काय झालं. अगं आपलं इमानदार कुत्रं नेमकं गेले तरी कुठं, म्हणजे आपल्या शेतीतल्या सुतळीचा सडा इकडच्या तिकडं उडीत नव्हतं, इतकं इमानदार कुत्र. म्हणून कुत्र्या इतका इमानदार प्राणी नाही, आणि मांजरासारखं बेईमान नाही. पण लबाड मांजर घरात ठेवतात तर इमानदार कुत्र हक्का लावून देतात. उलटा कार्यक्रम चालू आहे. अगं आपला इमानदार कुत्र नेमकं गेलं तरी कुठं असेल. दोघही पती पत्नी ताट सारले, डोळ्याला धारा लागल्या. अरे इमानदार आपल्या शेतीतला कारभार, आपल्या पश्चातही ते सगळ्या गोष्टीवर ध्यान ठेवायचं. नेमकं कुत्र गेलं तरी कुठं असेल. रात्रीचे 10 वाजले. कुत्र या दिशेने येईल, कुत्र त्या दिशेने. दोघही पती पत्नी बघतात, आणि 1 तासानंतर कुत्र तिथं आलं जिथं त्याचा मालक दिवसभर भाजीपाला विकू लागला. भर बाजारात आला. रात्रीचे 8 वाजले. किर्र अंधार पडलेला, कडाक्याची थंडी पडलेली. घाबरून गेलं. बाजारात कुणीच नाही, आणि त्याच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे याला काय मालक म्हणावं का, भर बाजारात सोडून गेला. पण कुत्र हुशार इमानदार होता. रे मालकाची काही चूक नाही, मीच मालकाला सोडून गेलो. डोळ्याला धारा लागल्या, पण बिचार मालकाच्या ओढीनं भुकेच्या पोटी मालकाच्या ओढीनं गावाच्या दिशेनं निघालं बिचार. पण आता गावोगावचे कुत्रे काय एका सुधीचे असतात का. गावोगावचे कुत्रे म्हणतो मी, ही मराठी चांगली तुमच्या लक्षात आली असेल. हे कुत्र शेतकऱ्याचं गावात गेलं की गावात ते 25 अंगावर धावून यायचे. पण कुत्र इतकं हुशार होतं, गावातले 25 कुत्रे अंगावर धावून आले की हे लोळून घ्यायचं, शेपटी आपटायचं आणि तोंड उघडायचं. बाकीचे कुत्रे म्हणायचे, अरे जाने दो भाई, उसमें कोई दम नहीं है. परत पुढच्या गावात 50 अंगावर धावून यायचे. पण कुत्र इतकं टॅलेंट होतं, 50 कुत्रे अंगावर चवताळून धावून आले की हे लोळून घ्यायचं, शेपटी आपटायचं आणि तोंड उघडायचं. परत कुत्रे म्हणायचे,
जाने दो भाई उसमें कोई दम नहीं है. परत पुढच्या गावात 100 कुत्रे लाल जीभ बाहेर काढलेले लट 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 याच्या अंगावर चवताळून धावून आले. कुत्र घाबरून गेलं. त्याने विचार केला, अरे हे कौरवासारखे 100 आहेत आणि मी फक्त एकटाच आहे. जर 100 जणांना जर विचार केला ना, माझ्या नरडीचा गोट घेतलाच समज. चवताळून अंगावर कुत्रे चवताळून धावून आले. पण कुत्र इतकं हुशार होतं, त्यानं लोळून घेतलं, शेपटी आपटलीन तोंड उघडलं. परत कुत्रे म्हणले, जाने दो भाई उसमें कोई दम नाही. आता नाही कुत्र घाबरलं. आता कुत्र घाबरलं नाही. रागानं लाल झालेलं विजयसारखं कडाळलं, ताडकन उठलं आणि एका कुत्र्यानं 100 कुत्र्याला जाब दिला. लेका बैमानाव, मला भेकड माना नाही तर भित्र माना, का मुझमे कोई दम नाही म्हणा. तुमच्या निंदीची मला काहीच गरज नाही. अरे रात्रीचे 12 वाजेत मला माझ्या मालकाचं घर गाठायचंय. तसं परमार्थ करणाऱ्याने विचार करा. अरे कुत्रियो, तुम्ही किती नावं ठेवा, आम्हाला आमच्या भगवंतापर्यंत पोचायचंय बरं का. यालाच म्हणावं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. आणि या परमार्थाच्या धनाच्या दुकानाचा नाही तर अख्ख्या मार्केटचा पत्ता जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पडता जड भारी दासे आठवावा हरी. ज्यावेळेस आपल्याला दुःख होईल असं वाटेल, या दुःखातून आपल्याला कोणीच मोकळं करू शकणार नाही, त्या भगवान परमात्म्याची आठवण करावी.
भगवान परमात्म्याची कोणी आठवण केली हे बघण्याकरता आपण महाभारतात जाऊ आणि लगेच भारतातल्या कडतीमध्ये येऊ. बिना तिकीट काळजी करू नका बरं का. महाभारतातला विचार करा. वास्तविक धर्मराज युधिष्ठिर त्यांना त्या सभेमध्ये थोडा आवाज द्या जरा. वास्तविक पाहता धर्मराज युधिष्ठिर त्यांना त्या ही बॉक्सला आवाज द्या. वास्तविक पाहता त्या सभेमध्ये त्यांना निमंत्रण आमंत्रण काहीच नाही, तरी पण त्या सभेमध्ये गेले. कोणती सभा? ही सभा. कळली ना तुम्हाला? ही सभा भजनाची नाही बरं का. हे पत्त्याचा डाव जर आता बंद झालाय. बंद झाला म्हणजे माना नका हलू. माणसं सज्जन झाल्याचे डोके नका चालू. कारण की आता प्रोफेशनल जमाना आलेला आहे. आता मोबाईलमध्ये लुडो आणि पबजी, त्याच्यामुळे जरा सोपं चाललेलं आहे. म्हणून माणसानं कुठं जावं आणि कुठं जाऊ नये याला शास्त्र आहे बरं का. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जावं, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये बरं का. 4 ठिकाणं असं आहे तिथं नाही बोलवलं तरी जाता येतं. गुरुच्या घरी शिष्याला नाही बोलवलं तरी जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला नाही बोलवलं तरी जाता येतं. आई वडिलाच्या घरी मुलाला नाही बोलवलं तरी जाता येतं. आणि असल्या भगवत कार्यात भक्ताला नाही बोलवलं तरी जाता येतं. तुका म्हणे तेथं न पाचारिता जावे, संत चरण भावे रिकावया. अशा ठिकाणी बोलायची गरजच नाही बरं का. पण हाच नियम कुठेही लावायचा नाही बरं का. नाहीतर ते मंगल कार्यालयातच पंगत होती. म्हणून लग्नाला निमंत्रण पत्रिका असेल तरच जात जा बरं का. नाहीतर निघली कुठेही बी नाही का. नाहीतर ते इकडचं नाही तिकडं सांगतो. ते दोघं निघाले. ते म्हणलं अरे आपलं सकाळचं कसं. काळजी करू नको रे, मंगल कार्यालय कुठं? ज्ञानसागर मंगल कार्यालय आळंदीतलं. आणि मग ते नेहमीच्या सवयीनं मंगल कार्यालयात जेवायला गेलं. ते रे म्हणलं का रे आपल्याला निमंत्रण नाही, कुणी जर विचारलं तर मुली कळले म्हणायचं. आणि मुली कळले विचार मुला कळले. तुळशीच्या लग्नापासून पार मृगाचा पाऊस पडेपर्यंत बैमान 2 शब्दावर जेवायचं. सकाळी मुली कळलं, संध्याकाळी मुला कळलं, मुली कळलं, मुला कळलं, मुली कळलं, मुला कळलं. पाठच झालं. दुसरा उद्योग नाही. खाता खाता मराव पण मागणं सराव बरं का. नाही का. आणि नेहमीच्या सवयीनं ते जेवायला बसलं. पंक्तीचा मालक आला. पंक्तीचा मालक मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे तुपात नाही, कडीत माशी पडली तर बहादरांत सोडली नाही, व्याजासहित तिच्याकडून वसुली करून घेतली. त्याचा उद्देश इतका जेवणाऱ्याने जास्त जेवू नये, हा खाऊ घालणाऱ्याचा उदार हेतू. समजलं तर पहा बरं का. आणि ते नेहमीच्या सवयीनं जेवायला बसलं. 2 अनोळखी चेहरे बघितले. पंक्तीचा मालक थांबला. कुठले तुम्ही? दोघांनी खाली माना घातल्या. हो खाली माना घाले. कुठले तुम्ही? माग नका बघू, हा की बात आहे. कुठले तुम्ही? आम्ही का? हा तुम्हीच कुठले? मुली कळले. काय? नाही गडबड झाली. मुला कळले. काय? नाही मुली कळले. काय? मुला कळले. मुली कळले. उठ, लाज वाटते का रे तुला? कशाची? मुला कळलं मुली कळलं म्हणायला म्हणजे अरे लेका माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आणि मुला कळलं आणि मुली कळलं म्हणूनच निमंत्रणाशिवाय जाऊ नये बरं का. विठ्ठल मी सांगू लागलो तुम्हाला महाभारतातलं. पण महाभारतातलं सांगता सांगता कधी भारतात शिरलो मलाच मिळ लागला नाही. महाभारतातला विचार करा. धर्मराज थोडा आवाज द्या हो. धर्मराज युधिष्ठिर त्यांना त्या सभेमध्ये निमंत्रण आमंत्रण काहीच नाही, तरी पण त्या सभेमध्ये गेले. आपलं अख्खं राज्य डावावर लावलं. स्वतःची पत्नी द्रौपदीला डावावर लावलं. त्यावर दुर्योधनानं सांगितलं दुःशासन जाऊ द्रौपदी को सभा मंडप में खींच के लाओ. फरफट सभेमध्ये ओढत आणलं. बला झाली. डोळ्याला धारा लागल्या. तिला वाटलं माझे सिंहासारखे 5 पती या दुःखातून मोकळं करतील. तिनं आपल्या 5ही पतीकडे बघितलं. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज, युधिष्ठिर. आणि कळवळून आपल्या 5ही पतीला तिनं हाक मारली. वाचवा मला स्वामी. चौघांनी माना खाली घातल्या. पण गरम रक्ताचा दादा भीम ताडकन उठला. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात थांब भीमा. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा भीम जाग्यावर थांबला. त्याला वाटलं अरे तिला वाटलं माझे सिंहासारखे 5 पती कोणत्याच कामाचे नाहीत. मग लक्ष गेलं. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य 180 वर्षाच्या भीष्माचार्यांचं वय, ज्यांच्याकडे सत्तेचा राजदंड जे नात्यानं सासरे आहेत, मामांजी आहेत. तिला वाटलं हे तरी मला या दुःखातून मोकळं करतील. तिने भीष्माचार्यांकडे बघितलं आणि कळवळून हाक मारली. वाचवा मला मामाजी. त्यांनी सुद्धा सत्तेपोटी मान खाली घातली. आता द्रौपदीचा राग अनावर झाला आणि द्रौपदीने भर सभेमध्ये भीष्माचार्याला द्रौपदीने प्रश्न केला
आचार्य मी हरले गेले का? कारण माझ्या पूर्वी माझे 5 पती जुगारात हरले गेले. ते पारतंत्र्यात आहेत, कौरवाच्या ताब्यात आहेत. मग पारतंत्र्यात राहणाऱ्या पांडवाला स्वतंत्र द्रौपदीपणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? ते आधी हरले आणि मला डावावर लावतात. भीष्माचार्य म्हणले, पोरी आता जरी तुझं खरं असेल पण मी आता त्यांचं खाल्लेलं आहे. ही बिमारी तेव्हापासून. भीष्माचार्य सारख्यानं म्हणा मी की त्यांचं खाल्लेले कुणाला मतदान करू? विठ्ठल विठ्ठल. माझा विषयच रामकथेचा असल्यामुळं एकच तुम्हाला पॉईंट सांगतो बरं का. रामायण करायचं म्हणल्यावर 7 दिवस लागतात नाही का. महाभारत करायचं म्हणल्यावर आपल्याला काय ऐकलं नाही बाबा नाही का. ते टीव्हीला बघितलेले, आपण काय वाचलं नाही. रामायण तुम्ही ऐकलं ढोक महाराजांचं नाही का. पण तुम्हाला एका वाक्यात रामायण आणि महाभारत कशाला म्हणतात एकाच वाक्यात सांगतो बरं का. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याला म्हणतात महाभारत. कळलं का? महाभारत. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याला महाभारत. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याला रामायण म्हणतात नाही का. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे, दुर्योधनासारख्याची गरज नाही. म्हणून आता त्या काळात एकच रावण होता देवटी महाराज आणि एकच राम होता. तर एका रावणाला एक राम नाही का, एक राम काफी होता मारायला. पण आता त्या काळातल्या रावणाला 10 तोंड होते नाही का. आणि डोळे किती होते? 20 डोळे होते. पण नजर फक्त एका सीतेवर गेली, आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता कलियुगातला रावण एका तोंडाचा आहे, 2च डोळे आहेत, पण नजर प्रत्येकावर वाईट आहे. म्हणून आताच्या काळातल्या हनुमंतरायाला प्रश्न पडला, कौनसे रावण की भुजा उखाडू, कौनसे लंका को आग लगाऊ, घर घर रावण घर घर लंका, तो इतने राम कहां से लाऊ. विठ्ठल विठ्ठल. रामायण आणि महाभारतातली तुम्हाला जुळवणी करतो बरं का. महाभारतातले भीष्माचार्य, रामायणातले जटायू. भीष्माचार्य आचार्य आहेत, जटायू गीत पक्षी आहे. भीष्माचार्यांच्या पुढे वस्त्रहरण, जटायूच्या पुढे सीताहरण. यांच्याच कुळातले मुलं सुनेचं वस्त्रहरण करतात. तरी पण भीष्माचार्य एकही शब्द बोलत नाहीत का? अरे त्यांच्या शब्दात ताकद वजन नव्हतं. अरे भीष्माचार्याने एक शब्द उच्चारला असता, खबरदार दुःशासन, लट 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 दुःशासन जाग्यावर कापला असता, वस्त्रहरण जाग्यावर थांबलं असतं. तरी पण भीष्माचार्य एकही शब्द बोलले नाही. परिणाम त्यांना बाणावर पडून मरावं लागलं. आणि इकडे जटायूचा विचार करा. जटायूला माहितीये सीतामाईला चोरून नेणारा लंकेचा राजा रावण माझ्यापेक्षा ताकदीनं 1000 पट्टीनं बलवान आहे. अरे मी मेलो तरी चालल पण सीतामाईला वाचवणार. परिणाम त्या जटायूचे पंख छाटण्यात आले, रक्ताच्या थारोळ्यात जटायू पडला. पण जटायूला भगवंताच्या मांडीवर मरण आलं. भीष्माचार्य एकही शब्द बोलले नाही. परिणाम बाणावर पडून मरावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. द्रौपदीला वाटलं माझे सिंहासारखे 5 पती कोणत्याच कामाचे नाहीत. द्रोणाचार्य भीष्माचार्य हे कोणत्याच कामाचे नाहीत. आणि मग तीच द्रौपदी एकाएकीच म्हणायला लागली, कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला. कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला. हो
द्रौपदी थाड़ी कुंडल की छवि न्यारी लाज रखो तुम मोरी प्रभु जी लाज रखो तुम मोरी हरी सभा द्रौपदी करी हो कुंडल की छवि प्यारी कुंडल की छवि प्यारी लाज लाज रखो रखो तुम मोरी प्रभु जी लाज रखो तुम मोरी ऐकुनी बहिणीची करुणा ऐकुनी बहिणीची करुणा ऐकोनी बहिणीची करुणा ऐकोनी बहिणीची करुणा धावत आले यादवराना धावत आले यादवराना ऐकुनी बहिणीची करुणा ऐकुनी बहिणीची करुणा हो ऐकोनी बहिणीची करुणा ऐकोनी बहिणीची करुणा कोठे गुंतला से द्वारकेच्या राया वेळ का सखया लावेला. परिणाम त्या भगवान परमात्म्यानं त्या द्रौपदीच्या धाव्याला देव धावला. तिनं काय केलं, फक्त आठवण केली दुःखाच्या वेळेला. म्हणून पडता जड भारी दासी आठवावा हरी. का हो महाराज, आम्ही जर त्या द्रौपदी तो परमात्मा काय करत. मग तो होऊन दिसिन मग तो होऊन दिसिन मग तो होऊने दिना होऊने दिना मग तो होऊन दिसिन मग तो होऊन दिसिन मग तो होऊन दिसिन होऊने दिना मग तो होऊने दिना आड खाली सुदर्शन आड खाली सुदर्शन मग तो होऊन दिसिन मग तो होऊन दिसिन आड घाली सुदर्शन आड घाली ओ सुदर्शन होऊने दिसिना मग तो होऊने दिसिना मग तो होऊन दिसिन आड गाली सुदर्शन आड गाली सुदर्शन आड गाली सुदर्शन होऊने दिसिना आड घाली सुदर्शन आड गाली 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 मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. वेळ प्रसंगी भगवान परमात्मा सुदर्शन चक्र आडवं धारण करतो. कोणाकरता केलं, का केलं, कसं केलं सांगतो. पण एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे मुखानं टाळी आणि हातानं नाम घ्या. मुखानं टाळी असतं का, असं म्हणता काही बी. हा घेऊ का 7-12 लिहून. विठ्ठो हो पार
आभाळ्यात दिलेत माणसं नाही का. अवघड झालं मला नाही का. काही काही अर्ध्यानं टाळ्या वाजवल्या आणि अर्ध्यानं नुसतं देवाचं नाव घेतलं. हे झालं ग्रामीण हमी. अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही. आता जेवताना असंच करायचं बरं का. घास घ्यायचं आणि तोंडच उघडायचं नाही. चाल द्याचा सबका आपला नाही का. काही ना टाळ्या वाजव देवाचं नाव घेत नाही. काही नाव घेतं टाळ्या वाजवलं नाही. जेवताना असंच करायचं बरं का. कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजे. टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं म्हणून टाळी वाजली पाहिजे. एक बहादर म्हणला कुठं जातं म्हणलं जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक त्याच्याही पुढचं गिराईक होतं. हे नाही पटलं म्हणलं दुसरं सांगतो. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. विठाला विठाला ते मुळातले संस्कार टाळी वाजवा नका ते नाही. ते मनानच वाजली पाहिजेत महाराज. नाहीतर काही काही ठिकाणी मी जातो नाही का. ते महाराज चला चहा प्यायला. बा चहा पित नाही. चला चला तर चला मग आता. आणि मग चहा प्यायला गेल्याच्या नंतर ते दोघं पती पत्नी बिचारे पाया पडले. दोघांनी 500 दक्षिणा ठेवली पायावर. नाही आता पद्धत असते ना महाराज. आता काही काही भागात पद्धत बघा. कीर्तन सुटलं की महाराजच्या पाया पडणे जेवढी खिशात येत मोकळ्या मनान ठेवणे. तुमच्याकडे आहे का नाही पद्धत तशी? आहे का नाही? नाही मग आजपासून चालू करा. चांगली पद्धत आहे हो ना. नाही आता माणसं तर उदार आहे तसे. काय कळलं नाही का. मोकळ्या मनानं माणसं देतात. पण आता मायमावल्या बिचारा नाराज झाले असते बरं का. मला माहिती तुम्ही पैसे वगैरे काय सोबत घेऊन आले नाही. पण काळजी करू नका. मी सोनं चांदी मणी नाही का महबूबा काही घेतो शपथ नाही का. एकदा ते तिकडे गेलो त्या शिरूर कासारला किशोरबा. एका चालू कीर्तनात मावशीला एका राग आला आणि तिनं ते 1.5 लाखाचं नेकलेस फेकलं ना अंगावर. तितक्यात लाईन गेली. बसतो गाडीत विठ्ठल जय जय नाही का. गाडीत बसलो महाराज आणि मग ते मोबाईल केला स्विच ऑफ. सोनाराकडे गेलो. सोनारा म्हणलं बघा लवकर. तुम्हाला कुठे गेलते मला कडतीला. अर महाराज फसवलं राव तुम्हाला. अरे म्हणलं हे गेलं ते गेलं. विठ्ठल विठ्ठल पती पत्नी पाया पडले बिचारे. पण लेकरले बिलिंद ते पडतात का पाया. अरे पड महाराजच्या पाया. म्हणा मी नाही पाया पडत. अरे पड महाराज आळंद देऊन आलाय आलाय. म्हणलं मावशी कोणत्या शाळेत शिकल्या. माय महाराज मी इंग्लिश स्कूलमध्ये शिकली. इंग्लिश स्कूल म्हणलं सांग बरं. ए फॉर म्हणे येडी बाबूळ. अरे बा म्हणलं येडी बाबूळ बरी भेटली आम्हाला. लय अवघडे महाराज का ते. मुळातले संस्कारातले पाहिजे नाही. ते एक चालू कीर्तनात उठलं चालू कीर्तन म्हणून बरं का. तिघाच्या नादी कधीच लागू नये. एक दारू पिणाऱ्याच्या, एक लहान लेकराच्या आणि येड्याच्या तर लांबून नमस्कार करावा त्याला. लय ते 50 येडे भरले. पुण्याहून भरले ते अकोल्याला ते हॉस्पिटल आहे केळकर हॉस्पिटल. तिथं नाही डायरेक्ट विमान तिकडे नागपूरला न्यायचं होतं. आणि ते भरले. आता शहाणी माणसं नीट बसत नाहीत विमानात नाही का. सेल्फ्या काढ इकडं पाय तिकडं पाय. येड्याचा बाजार नाही का. येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा. आता ते येडे भरले महाराज. ते एक येड कायमचा गेअरबॉक्स गेलेला. ते नाही का पायलट नाही का विमान चालवणार होतं. त्याच्या जवळ गेलं एक येड आणि त्याला म्हणलं एक चक्कर खेळ म्हणलं आपल्याला. चक्कर या. अरे ते काय मोटरसायकल हे का बैलगाडी हे का ऑटो हे काय. एक चक्कर खेळ म्हणलं आपल्याला. त्याला वाटलं नाही म्हणावं तर येड आहे अवघड होऊन बसल. ते म्हणला एक काम कर म्हटला. ते मागचे सगळे शांत कर म्हटला. हे मागं गेलं. एका मिनिटात शांत वातावरण. टाचणी परल तरी आवाज येईल इतके शांत. हे म्हणला एका मिनिटात आपण माणसं शांत केली. त्याला वाटलं एवढा जर तुझ्याकडे विलाज होता तर सरकारचा एवढा पैसा खर्च जात नव्हता. नेमकं केलं काय तू. मी काहीच केलं नाही म्हटलं. मागं गेलो आणि सगळ्यांना म्हणला उतरा. स्टेशन आलं. हल्ल्या उड्या म्हणले सगळ्यांनी. आता फक्त तू मी राहिलो सांग म्हणला. हाणतो तुला. विठ्ठल विठ्ठल येड्याच्या नादी लागू नये महाराज. लहान लेकराच्या लांबून नमस्कार करावा. एक चालू कीर्तनात उठलं पुडी खाल्लं. म्हणलं मला भेट. अरे बापाला भेट नाही तुला भेटतो का म्हटला. तितक्यात पुडी खाता खाता बाप आला आणि तो पुडीचा हात मागं केला. मला आता कसा बापाला भेला. बापाला नाही भेलो म्हटलं. मग ते आलं की यातली अर्धी हंत म्हटलं. आता अशा पुढे काय महाराज कापाव का उभा. विठ्ठल विठ्ठल आता असे लेकर पाया पडतील का महाराजांच्या. नीट तरी पाया पडतील का. पड पाया. मी नाही पाया पडत. अरे पड महाराज आळंद. मला मावशी नाही तर नाही पाया पडत्या. नाही महाराज पडलंच पाहिजे. आणि 500 रुपये दिले तर या. हे काय व्याजासहित वसुली करते म्हणलं 500 रुपयावर. आता ते पती पत्नी पाया पडत नव्हतं. शेजारनी 4-5 जणी बोलवल्या. चला ग माय बंड्याचं मुडकं दाबायला. जसा धरला माझ्या पायावर बोला पुंडलिका हा दंदिशी आदळला. माय माऊली गेली स्वयंपाकघरात. पप्पा ड्युटीवर. आता फक्त बैठकीमध्ये मी आणि बंड्या. शपथ बघा बायको शपथ घामच सुटला नाही का. मला एकलंही अवघड वाटते बरं का. तुम्ही हसायले बायको शपथ घातल्यावर. माणसाला बरं का भांडणं लागू द्या बघा. भांडणं लागल्यावर माणसं काय म्हणतात बरं का. लेकरं हातात धरतो मी म्हणतात का नाही माणसं. देवाच्या मारुतीचा शेंदूर काढतो बाप्पाच्यानं. पण बायको शपथ कोणीच घालत नाही. हे पठ्ठ्यात घालते बघा. बायको बसलेली इथंच. विठ्ठल विठ्ठल
काय नाही बारकाईने विचार केला का तुम्ही या गोष्टीवर कधी नाही का? अरे जगात आई इतकं कोणी प्रेम करत नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगत असतो बरं का, डोळे मिटून प्रेम करते ना दादा तिला कदाचित प्रियसी म्हणता येईल. डोळे मिटून प्रेम करते ना दादा तिला कदाचित प्रियसी म्हणता येईल. डोळे वटारून पण प्रेमच करते ना तिला कदाचित बायको म्हणता येईल. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना तिला फक्त आईच म्हणता येईल. ऐशी कळवळ्याची जाती 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 करीना भाविना प्रीती करीला भाविना जय हो करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती मेरी माँ मेरी माँ मेरी माँ मेरी माँ मेरी माँ मेरी माँ करीला भाविना प्रीती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती करीना भावी करी ला भाविना प्रीती हो करीला लाभा 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 ओ करी पद सारे ग रे सा पद सारे ग रे ग रे ग रे सा ध पद नि द प म ग हो करी लाभावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची हो जाती कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची गोड धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं संस्कारावरून चालू होतं नाही का? ते पाया पडत नव्हतं. इथं शंकरपाळ्या पाया पडत नव्हता आणि पाया पडत नव्हतं. पावणे 10 वाजत आले तरी पाया पडत नव्हतं. अरे पड महाराजच्या पाया. इकून तिकून पायावर आदळलं. ती मायमाऊली घरात गेली. पप्पा आता बैठकीत मी आणि बंड्या म्हणून आत्ता हाणतंय आपल्याला. आता काय खरं नाही. लाल डोळी माझ्याकडून करून बघू लागलं. मी त्याला भेद मी म्हणलं बंडू तू बोल नको म्हटला. तू जर माझा पावणे 8 पटत नाही. अक्कलच बंद पडली. आता काय खरं नाही. तेवढ्यावर ते थांबलं नाही महाराज. त्यानं दगड उचलला 5.5 किलोचा. म्हणा आता पुण्यतिथी झाली आपली इथं. आता तेवढ्यावर आवरत नव्हतं ते. म्हणलं मावशी बघा त्यानं दगड उचला मावशी धरा. माय महाराज ते तसंच आहे बघा. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्यायला बोलवले. यांच्या बंड्यानं मरस्तूर आणले. आता काय म्हणलं का हेल्मेट घालून येऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला असे नमुने असतात
लेकरले आगाव आहे म्हणजे लेकराच्या कधीच नादी लागू नये. एक चालू एक कीर्तना तर महाराज सांगा महाराज काय तुम्ही कीर्तनात गुळ काऊन खाता? आता गुळ काऊन खाता? गोड लागते म्हणून खातो. काय प्रश्न माणसं विचारते सांगतात येत नाही. विठ्ठल मग तो हो दिसीन आड घाली सुदर्शन. वेळ प्रसंगी भगवान परमात्मा सुदर्शन चक्र आडवं धारण करतो. कोणा करता धारण केलं? चला महाभारतात नाही का ते महाभारती युद्ध ठरलं. ते 5 पांडव बसलेले भीम अर्जुन नकुल सहदेव धर्मराज युधिष्ठिर. ते अभिमन्यू आला. बाबा चक्रव्यूह मी करणार बाबा. अरे अर्जुन म्हणतात अरे अभिमन्यू तुझ्या तोंडचं दूध वळलं नाही लढाईच्या गप्पा मारतो. बाबा जंगलात जाण्याची भीती वाघाच्या बच्चाला नसते बाबा शेळीच्या कोकराला असते. तथास्तु म्हणून अभिमन्यू निघून गेला आणि ते कुरुक्षेत्रावर चक्रव्यूह भेदन करत करत मध्य ठिकाणी गेला. त्याच्यासोबत कपट कारस्थान खेळलं. एका योद्ध्यामध्ये 10,000 योद्ध्यासोबत लढण्याची ताकद. पण एकट्या अभिमन्यूवर 7-8 जण तुटून पडले. द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य दुर्योधन दुःशासन जयद्र शकुनी कर्ण. एका योद्ध्यामध्ये 10,000 योद्ध्यासोबत लढण्याची ताकद. पण एकट्या अभिमन्यूनं असा पराक्रम गाजवला. सर्वांना मेटाकोटीला आणलं. पण शेवटी बैमानांनी कपट कारस्थान खेळलं. सर्वांनीच गदेचा प्रहार एकदा डोक्यात फट्ट डोकं टोमॅटो सारखं फुटलं. रक्ताच्या धारा अंगा खांद्यातून उसळ्या मारू लागल्या आणि पालीसारखा तडफडू लागला अभिमन्यू. पण त्याही वेळेला त्या कायर जयद्रथानं त्याच्या छातीत लात मारली. मेला म्हणून सोडून दिला आणि सगळे आपापल्या घरी आले. पण आपला लाडका अभिमन्यू का आला नाही हे बघण्याकरता भीम अर्जुन नकुल सहदेव धर्मराज युधिष्ठिर कुंती माता सुभद्रा द्रौपदी सगळे भगवान श्रीकृष्णासहित तिकडे गेले. आणि बघितलं धारातीर्थ अभिमन्यू पडलेला. अर्जुनानं सांत्वना करण्याऐवजी विजेसारखा कडालला अभिमन्यूवर. धिक्कार असो अभिमन्यू तुझा. तूच म्हणत होता ना जंगलात जाण्याची भीती वाघाच्या बच्चाला नसते शेळीच्या कोकराला असते आणि तुझ्या डोळ्याला धारा. अरे बाळा तुला रणांगणात वीर मरण आलं आणि असं डरपोकवाणी रडायचं नसतं वीरांनी शुरांनी. अरे मरणालाही सामोर जावं लागतं. बाबा मी कारडतो एकदा ऐकून घ्या बाबा. कदाचित माझं विधिलिखित मरणच इथं लिहिलं असेल यात माझाही नाविलाज आहे. पण मी कारडतो एकदा ऐकून घ्या. एका योद्ध्यामध्ये 10,000 योद्ध्यासोबत लढण्याची ताकद. पण तुमच्या अभिमन्यूनं असा पराक्रम गाजवला सर्वांना मेटाकोटीला आणलं. पण बैमानाने माझ्या सोबत कपट कारस्थान खेळलं. गदेचा प्रहार फट्ट दिसी डोक्यात टाकला. पालीसारखा तडफडू लागलो बाबा. पण त्याही अवस्थेत त्या कायर जयद्रथानं माझ्या छातीत लात मारली. त्याला तुम्ही जर मारण्याची प्रतिज्ञा करसाल तर आत्ताही तुमचा अभिमन्यू सुखानं प्राण सोडेल बाबा. डोळ्याला धारा लागल्या. धारा तीर्थ पडला. सगळं रडारड सगळ्यात जास्त रडू लागली सुभद्रा. तिचं पोटचं लेकरू पालेसारखं तिडत पडते. तिच्या अंतःकरणात काय वेदना होत असतील. म्हणून बरं का आई इतकं जगात कोणी प्रेम करत नाही दादा. पतिव्रते सीता शास्त्रामध्ये गीता आणि प्रेमामध्ये माता. म्हणून उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नसू द्या पण पाठवून हात फिरवणारे मायबाप असू द्या त्याच्या इतका जगात कोणी श्रीमंत नाही. सबसे बडी है माँ हो सबसे बड़ी है माँ ओ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ माँ से बढ़ कर कोई नहीं रे माँ से बढ़ कर कोई नहीं रे माँ देती है दुआ माँ देती है दुआ माँ देती है माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ मेरी माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं वो देती है दुआ. आई इतकं जगात म्हणून बर का
विचार करा, नाहीतर बरं का ढगाळ गेलेला सूर्य किंवा चंद्र परत दिसल, पण मातीयाला गेलेले आई वडील परत दिसत नाही. डोळ्याला धारा लागल्या सुभद्रेच्या भगवान श्रीकृष्ण समजूत घालतात. रडू नको सुभद्रे, अर्जुना सारख्या वीराची बायको आहेस तू, पंडू राजाची सून आहेस आणि भगवान श्रीकृष्णाची बहिणी, तुला रडणं शोभत नाही. दादा सर्व नाते मला पाठ येत रे, मग कशाला रडते? अरे ऐकून का घेत नाही? अर्जुना सारख्या वीराची मी बायको नाही रडत, मग पंडू राजाची सून नाही रडत, मग अरे भगवान श्रीकृष्णाची बहीण नाही रे मी, अभिमन्यूची माय रडते. तुला नाही दुःख सहन होईल, तुझा असा युद्धात मुलगा मरू दे, मग तुला कळलं आईचं काय प्रेम असतं, नाही का? म्हणून बरं का घरातील जर एखादा मोठा माणूस, अरे बरं का इतकंच नाही महाराज, देवाच्याही डोळ्याला धारा लागल्या अभिमन्यू गेल्यावर. म्हणून बरं का माणसांनी कार्य करताना तसं करावं. अरे माणसानं चालताना तसं चालावं की समोरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला वाकून रामरामत घातला पाहिजेत. बसताना माणसानं असं बसावं, 4-2 प्रतिष्ठित माणसं जवळ येऊन बसले पाहिजेत. आणि मरताना माणसानं असं मरावं की आपल्या वैऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. म्हणून घरातील जर एखादा मोठा माणूस गेला ना, अख्खं घर रडतं. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, गाव रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, तालुका रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, जिल्हा रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, महाराष्ट्र हळहळतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, हिंदुस्तान रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, अख्ख्या जगातली माणसं रडतात. पण मोठा कुणाला म्हणावं? अरे ज्याच्या जाण्यानं देवाच्या डोळ्याला धारा लागाव्या त्याला म्हणावं मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानेश्वर महाराज गेले, अरे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत ज्याच्या पुढे अभिषेकाला बारी, तो जगाचा बाप रडला. आज अभिमन्यू जाऊ लागला तर देवाच्या डोळ्याला धारा लागल्या श्रीकृष्णाच्या. अभिमन्यून मागचा पुढचा विचार केला, बाबा आता तुम्ही सांगा मी काय करू? अर्जुनानं मागचा पुढचा विचार केल्याने सांगितलं, अभिमन्यू उद्या सूर्यास्तापर्यंत एकतर जयद्रथ राहील, नाहीतर तुझा पिता अग्निकाष्ठ भक्षण करेल बाळा. परिणाम अभिमन्यू गेला बिचारा आणि युद्ध दुसऱ्या दिवशीच्या युद्धामध्ये प्रतिज्ञा केली, पण आता जयद्रथ येऊच दिला नाही युद्धामध्ये. कपट कारस्थान खेळलं. पण भगवान श्रीकृष्णानं नाही का डोकं चालवलं, चतुरातो शिरोमणी डोकं चालवलं आणि अंधार झाल्यासारखं भासवलं. आता अंधार झाल्यामुळे युद्ध थांबल्या गेलं. चिता पेटवली, चितेत उडी अर्जुन टाकणार. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, थांब अर्जुना, तू क्षत्रिय आहेस ना, घे धनुष्यबाण हातात. घेतला. तुझा काय फोटो काढायचा नाही, लाव धनुष्याला बाण. धनुष्याला बाण लावला. 3 प्रदक्षिणा मार अर्जुना. अर्जुनानं 3 प्रदक्षिणा मारल्या. बर का चितेत उडी अर्जुन टाकणार. तिथं विरोधक मंडळी पण जमले होते. जयद्रथही जमला होता व आपल्या वैऱ्याचा जीवनाचा सूर्यास्त कसा जीवनाचा पूर्णविराम बघण्याकरता जयद्रथ तिथं आला होता. चितेत उडी अर्जुन टाकणार. देव म्हणतात, थांब अर्जुना. अलगच सूर्याच्या आड धरलेलं चक्र देवानं बाजूला फेकलं. लख प्रकाश पडला आणि देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तो बघ सूर्य आणि तू मारायला आलायला बघ जयद्रथ. उडव त्या जयद्रथाचा मुंडका. एका बाणातच जयद्रथ उडवला आणि माझा दृष्टांतही संपला. मग तो होऊने दिसेन आड घाली सुदर्शन. आता याच्यावर या प्रमाणावर दुसरे पण प्रमाणे, पण एवढ्यावर थांबतून पुढच्या चरणावर जातो. सीन आड घाली सुदर्शन. वेळ प्रसंगी नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. इतकी नामात ताकद आहे. अर्जुन रात्रंदिवस नामस्मरण करायचा. नामात काय ताकद आहे तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो. फक्त मला तुम्ही उत्तर द्या बरं का. आपल्या अंगावरचे कपडे आपण किती दिवसाला धुतो? तुम्ही धुतच नाहीत नाही का? 1 दिवसाला आपण दररोज कपडे धुतो. आणि त्या आथरायची पांघरायची गोदडी किती दिवसाला धुत असतो आपण? 6 महिन्याला नाही. खोटं बोलू नका. दसरा टू दसरा, जुम्मा क जुम्मा. बरं का. आता माता मावल्या हो, गोदडी धुवायला किती वेळ लागतो? फक्त 10 मिनिटं लागतात. आता तुमच्या गावात एखादी जास्त फास्ट काम करणारी असेल तिला 10 घंटे लागतील नाही का? गोदडी धुवायला फक्त 10 मिनिटं लागतात. किती मळालेली असू द्या. आता यातली एक मार्मिकता लक्षात घ्या दृष्टांतातली. बघ का उघडं मला काय हुकी आली उगाच मोकळ्या मंगळवारा सांगावं असं नाही. याच्या मागं कारण सांगतो बरं का. 10 मिनिटात किती मळालेली गोदडी असू द्या 10 मिनिटात निघते. याचा मागचं कारण विचारा बरं का. एका वर्षात त्या गोदडी साठलेला मळ, एका वर्षात त्या गोदडी साठलेला मळ जर 10 मिनिटात निघत असेल तर आपले अनंत जन्माचे पाप एका नामात का जाणार नाहीत? म्हणून हरी उच्चार आणि अनंत पाप राशी, पण जातील लयासी क्षणमात्री.
इतकी नामात ताकद आहे, पण माणसं नाही तिथं टाइमपास करतात आणि देवाचं नाव घेत नाहीत. नाहीतर ते दोघं निघाले रेल्वेत बसले आणि रेल्वेत त्यांचा झालो चालू. ते म्हणलं राम राम, कुठले? मी महाराष्ट्रातला. अरे मी पण महाराष्ट्रातला. तुमचं गाव? हिंगोली जिल्हा. अरे मी पण हिंगोलीतला. तुमचं गाव? नरसी नामदेव पसित. अरे माझं पण गाव तिथंच आहे. कोणतं गाव? कडती. अरे बापरे, मी पण कडतीचाच. तुझं घर तिथं जवळच आहे. कोणतं? आमकाम. अरे माझं पण घर तेच आहे. मी नुसतं ऐकू लागलो. अनंत म्हणला आमकाम का? माझा बाप आहे म्हणला. तो म्हणला माझा पण बाप तोच आहे म्हणला. मग मला राहुलं नाही. म्हणलं का रे? एका जिल्ह्यातले का तालुक्यातले का गावातले का घरातले दोघांचा बाप एक म्हणता, तुम्ही नेमके आहात कोण? ते म्हणला महाराज आम्ही दोघं सक्के भाऊ. मला असं का विचारता? उग टाइमपास. वारे वा टाइमपास. विठ्ठल विठ्ठल. अरे विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज थोडेच काळ जगले महाराज बरं का. प्रमाणात थोडे कमी घेऊ बरं का. छत्रपती शिवाजी महाराज थोडेच काळ जगले बरं का. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात काही टाइमपास नाही केला. उलट थोड्याच काळात क्रांती गाजवून आपलं जीवन टाइमाच्या आत पास केलं. जगद्गुरु तुकोबाराय 40-42 वर्षच आपल्यामध्ये वैकुंठाला गेले. पण 40-42 वर्षात त्यांनी कालावधी होता, वैकुंठाला गेले. पण तेवढ्याच काळात त्यांनी टाइमपास न करता आपलं जीवन टाइमाच्या आत पास केलं. अरे ज्ञानोबाराय 22 वर्षच आपल्यामध्ये राहिले, समाधी अवस्थेला गेले, पण जीवनात टाइमपास नाही केला. टाइमाच्या जीवन पास केला. आपला नुसता टाइमपास चाललेला महाराज. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. पूज्यने सदानंद गुरुजी आवर्जून हा दृष्टांत सांगायचे बरं का. ज्यावेळेस पुण्यातल्या विठ्ठल मंदिरामध्ये कीर्तन रंगलं होतं जगद्गुरु तुकोबाऱ्याचं, आणि कीर्तना छत्रपती शिवाजी महाराज कीर्तना समोर बसल्याच्या नंतर ते मंदिर सर्व बैमानांनी घेरल्या गेलं. अरे छत्रपती शिवाजी भोसला जिंदा चाहिए मुर्दा चाहिए. मंदिर घेरल्या गेलं. जगद्गुरु तुकोबाऱ्याला कानगी बातमी मिळाली की बाहेर काहीतरी कपट कारस्थान चाललेलं आहे. इकडं अंतर्ज्ञानानं जगद्गुरु तुकोबाऱ्याला कळालं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर खऱ्या अर्थानं आज संकट आलेलं आहे, नाही का. आणि मग देवाचा धावा केला. अरे पांडुरंगाला म्हटले अरे पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं मी ध्यान करतो, भजन करतो, आणि माझ्या कीर्तनाचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढं मोठं विघ्न यावा काय देवा, तुझ्या भक्तीचा फायदा. असं म्हटल्याच्या नंतर अरे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत ज्याच्या पुढे अभिषेकाला वारी तो जगाचा बाप पांडुरंग परमात्मा विटेऊन ताडकन उडी मारली आणि पळत सुटला. आणि पंढरीच्या विठ्ठलानं पुण्यातल्या विठ्ठल मंदिराच्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये प्रवेश केला. आणि त्या मूर्तीमधून शेकडो छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडू लागले. एक शिवाजी महाराज निघले की दुसरे शिवाजी महाराज, आणि बाहेर पकडणारे म्हणू लागले अरे मारो पकडो शिवाजी भोसला भाग रहा है, मारो पकडो मारो पकडो. एक शिवाजी महाराज धरला तर दुसरा शिवाजी महाराज. माझा दृष्टांत संपला. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या कीर्तनातल्या नामस्मरणाचा परिणाम असा झाला, छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेले विघ्न 12 वाटेनं पळून गेले. विठ्ठल विठ्ठल. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने महाराज. वेळ प्रसंगी एवढंच नाही तर तुका म्हणे प्राण आपला प्राण सुद्धा अर्पण करावा. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. प्राण कोणी अर्पण केला? कान्हो पात्रेने अर्पण केला. पण मी आज सध्याच्या घडले प्रत्येक कीर्तनात सांगत असो बरं का, रे तुका म्हणे प्राण करा देशाशी अर्पण. आपला प्राण देशासाठी कधीतरी अर्पण झाला पाहिजे. प्रत्येक कीर्तनात मी देशभक्ताविषयी बोलत असतो आणि प्रत्येकाने बोलत पाहिजे दादा. कारण की नाही का, नाहीतर एखादा शहीद झाला ना असे स्टेटस पडतात, असं वाटतं यांना पोटी गायचा जन्म घेतला होता असे मिसयू भारे. पण त्यात तोच एखादा देशभक्त आपल्याला रेल्वेत भेटला ना त्याला जागा देत नाहीत माणसं, आणि रिकामी फुकटची देशभक्ती दाखवतात. म्हणून आता असं तुमच्या गावात कोणी आहे का नाही फौजमध्ये? आहे का नाही? मग दा जोरदार टाळा वाजवा त्यांच्या आईवडला करता एकदा. अरे असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. अरे जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरियां बहुत है यार लेकिन फौजी जैसी नहीं. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्यावर प्रेम केलंच पाहिजे दादा. नाही तर म्हणून एका तुमच्या नाही आपल्या काळामध्ये सर्व जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदुका आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदनही सुरक्षित आहे.
आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावरल्या जर बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. मऊ मेना होणी पण कठीण वज्रास भेदोयसे दोन्हीची गरज आहे नाही का. ते तिकडं आहेत म्हणून आपण इकडं आहो. नाहीतर माणसं बघा, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घोसले बोलवा आर्मीला, आंदोलन झाले बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखादी इंडियन आर्मीला. त्याच्या हातानं होद्यान झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंग्याची लाज महाराज त्यांना आहे. नाहीतर काय म्हणतात, बघा महाराज तिरंगा कसा फडकतो वाऱ्याने. अरे वाऱ्यामुळे नाही तर आपल्या सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा. बरं का राधा, पण त्यांची खरी विचार करा बरं का. म्हणून एक 27 वर्षाचा जवान 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या गावाकडे परतला. आई म्हणते, राजा 2 महिन्याच्या सुट्ट्या उरकल्या राजा, लग्न उरकून घे. तातडीनं जवळचीच नातलं घातली मुलगी बघून लग्नाचा कार्यक्रम आटोपला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा चालू आहे. केशवाय नमः माधवाय नमः. चालू पूजेत पोष्टमीन दारात आला. पोष्टमीनने दार ठोठावलं. आता तो नवरदेव मुलाचा लाल पटक्यावाला बापही अशिक्षित, ती हिरव्या लुगड्या मोठ्या कुंकवाली आई अशिक्षित. त्या नवरदेव मुलाच्या बापानं ते पोस्ट पाकिट घेतलं. काहीच कळत नाही, नवरदेव मुलाच्या मांडीवर टेकवलं. नवरदेव मुलानं त्यावरल्या फक्त 2 ओळी वाचल्या. सीमेवर वैरी आलेला आहे आणि त्याचा नायनाट करण्याकरिता तातडीने मायभूमीवर बोलवलेला आहे. ताडकन उठला, उपरनं बायकोच्या अंगावर फेकलं. नवरदेवाचा पोशाख उतरवला, मिलिटरीचा ड्रेस परिधान केला, लोखंडी पेटी दारात टेकवली आणि आईचं दर्शन घेतो. आई म्हणते, राजा अरे नुकतं तुझं लग्न उरकलं राजा, सत्यनारायणाची पूजा अर्धावट सोडून कुठं चालला राजा. आई आज मला थांबवू नको आई, आज माझ्या देशावर संकट आला, आई मला गेलंच पाहिजेत. आईचं दर्शन घेतो आणि आपल्या डोळ्याच्या अश्रून आईचा अभिषेक केला. म्हणला, आई शेवटचं दर्शन समज आता. आई आई जगदंबेच्या कृपेनं, छत्रपती शिवरायांच्या कृपेनं परत आलो तर राहिलेला सत्यनारायण परत उरकील. पण आज माझ्या देशावर आई मला गेलेत पाहिजेत. आई शेवटचं दर्शन समज आता. जर जगून वाचून आलोच तर तुझा, आणि वापस आलो नाही ना तर समजावं माझ्या भारत मातेचा. आणि बघा हेच वाक्य होते आपल्याच परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातला शुभम मुस्तापुरे. झाले त्याला शहीद झालेला 4 वर्षात आज पूर्ण झाले बहुतेक नाही का. 4 वर्ष झाले त्या गोष्टीला. ज्यावेळेस त्याला मीडिया नाही का, ते युट्यूबला पण आहे, शौर्य सन्मान पुरस्कार 2017चा. ज्यावेळेस त्याला ते मीडियावाले पत्रकार मंडळी त्याच्या आईला बोलवलं, ते साताऱ्याला ते होते, आणि मग ते माईक हातात दिले, विचारलं आईला, आई तुमचा मुलगा देशाकरता शहीद झाला, तुमची काय प्रतिक्रिया आहे, काय सांगावं त्या माईने. काय सांगू साहेब, आता रक्ता मासाचा गुळाज मातीत कायमचा विलीन झाला. पण एका गोष्टीचा स्वाभिमान वाटतो साहेब, इतके माणसं आमच्या गावात कधीच बघितले नाही साहेब. आळंदीची वारी केली, पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी केली, पण इतके माणसं कधीच बघितले नाही. पण त्या दिवशी माझं लेकरू गेलं, असं वाटतं पांडुरंगाची वारीच माझ्या दारात आली. आणि बघा पांडुरंगाची जरी उपमा दिली ना देशभक्ताला कमीच ठरेल. तू कोणी माना नाहीतर न माना, या पृथ्वी तलावर मी 2 पांडुरंग परमात्मा मानतो. कोणकोणते? एक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, तो विटेवर उभा राहिलेला आहे. तो पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो. पण आमचा मिलिटरीचा पांडुरंग परमात्मा जम्मू काश्मीर असणारा, ज्याच्या खांद्यावर बंदूक आहे, ते आलेले संकट स्वतःवर घेतून त्यांचे सुद्धा फार आपण उपकार दादा. का त्याच्या आईच्या डोळ्याला धारा लागल्या. हो साहेब, माझा शुभम मला लहानपणापासून म्हणत, आई मला तिरंगा फार आवडतो, आई मला झेंडा फार आवडतो. साहेब तिरंगा आवडतो म्हणत होता, आणि शेवटी झेंड्याच्या दिवशी गेला आणि शेवटी झेंड्यातच गुंडाळून आला. आणि हेच वाक्य होते या देशभक्ताचे, की जगून वाचून आलो तर आई तुझा, नाहीतर मी भारत मातेचा. या देशभक्ताचे पण हेच वाक्य. तो देशभक्त मायभूमीवर लढायला गेला, पण माय बाप हो त्याच्या दुर्दैवानं दुपारा 2 वाजता वैऱ्याने घाला घातला. त्याच्या छातीत गोळी लागली. लाल मातीमध्ये गडबडा गडबडा लोळू लागला. सहकारी मित्राला बोलून घेतलं, इकडे माझा राजा, देशासाठी फार काही पराक्रम गाजवायचा होता. छत्रपती शिवरायांनी आपल्या देशासाठी काय नाही केलं, बाजी प्रभूंनी काय नाही केलं,
फार मोठा पराक्रम गाजवायचा होता राजा, पण या समोरच्या वैऱ्याने हल्ला घातला, माझ्या छातीत गोळी लागली, आता मी मरतो. पण हा माझा मरणाचा संदेश माझा सहकारी मित्र आहे, नात्यानं तुला गावाकडे न्यावा लागलं. अरे नुकतंच माझं लग्न झालं होतं, ओल्या हळदीच्या अंगानं मी इथं आलो. आता घरी गेल्यानंतर माझी पत्नी तुझ्या पायावर थाड थाड कपाळ बडवल. तिला म्हणा, वहिनी तुझा कुंकू पसून टाक म्हणावं, हातात तलवार घेऊन झाशीची राणी हो म्हणावं. आणखी एक तुला महत्वाचं सांगतो, अरे माझी 14 वर्षाची ताई तुझ्या गळ्याला धाय मोकळून रडल. दादा, अरे माझा भैया कुठे गेला? तिला सांग ताई, अगं तुझ्या जीवनातले 2 सण आज कायमचेच संपले म्हणावं. तुझी भाऊबीज विसरून जा, तुझ्या रक्षाबंधनाचा सण आज कायमचा संपला म्हणावं. पण राजा, माझे वडील हे हळव्या स्वभावाचे आहेत बरं का, त्यांना हे दुःख नाही सोनणार. आत्ताच त्यांना अटॅक येऊन गेला. त्यांना सांग, बाबा तुमचा मुलगा अजून युद्धभूमीवर लढत आहे म्हणावं. पण एक गोष्ट आज तुझ्या समोर खरी सांगतो, कधीच सांगितले नाही, आज तुला सांगतो, मरतो राजा. पण मरताना तुला सांगतो, खऱ्या अर्थानं आता घरी गेल्यावर माझा गोरगरिबीचा इज्जतदार मामाही तिथं आला असेल. अरे लहानपणी दिवाळीला 2री-3रीला असताना मामाच्या घरी गेलो, त्यानं बिचाराने त्याच्या गरिबीच्या ऐपतीप्रमाणे 1000चा मला ड्रेस घेतला, पण मी ड्रेस नाही घालला. नाही घालणार मामा म्हणजे मला इंडियन आर्मीचा ड्रेस आणा, मला इंडियन आर्मी व्हायचंय. अरे माझ्या मामानं उसनी पासनी व्याजानं पैसे घेतले आणि पुण्याला गेला आणि तिथून माझ्याकरता 3500 खर्च केला, ड्रेस आणला आणि माझ्या हातात दिला आणि म्हटला, घाल ड्रेस. कपडे घातल्यानं कोणी इंडियन आर्मी होत नाही राजा. गरीब मामाची फजिती केली का रे? घाल कपडे, पण या ड्रेसचं जीवनात एकदा तरी सार्थक कर, मग तुझा मामा तुला शुल्क ठोकल राजा. त्याच वेळेस माझा स्वाभिमान जागा झाला. 2रीला असताना माझ्या अंगामधली देशभक्ती जागी झाली, रक्त सळसळलं आणि माझ्या मामाच्या हातात हात दिला. मामा तुम्ही आज मला बोले, पण लक्षात ठेवा, एक दिवस तरी तुमचा भाचा इंडियन आर्मी होऊन दाखवल आणि तुमच्यासारख्या गरीब मामाला एक दिवस तरी शुल्क ठोकायला लावल. मामा, त्या मामाच्या डोळ्याला धारा लागल्या असतील, काय भाच्यानं कर्तबगारी केली. ते एखाद्या झाडाचा खांब कवटान उडत असेल, त्याच्या हातात हा तिरंगा आणि हा मिलिटरीचा ड्रेस हातात दे. आणि सर्वात महत्वाचा तुला सांगतो राजा, माझी आई, माझ्या आईला खरं मात्र सांग, माझ्या घरात फार मोठं स्वाभिमानाचं पात्र म्हणजे आई. तिनं दुसऱ्याचे धुनी भांडे केले, पण मला भरतीला मला पाठवलं, पैसे तिनं दिले आणि आज मी इथपर्यंत पोहोचलो. माझ्या आईला मात्र खरं सांग. तिला म्हणावं, अगं आई रडत बसू नको म्हणावं, अगं तुझी कुसात पवित्र झाली म्हणावं. म्हणजे अगं तुझ्या पोटी आलेला हिरा आज देशाच्या कामी आला म्हणावं. गडबडा म्हणून बरं का, नाहीतर मुलगा झाला अख्ख्या गावभर पेढे वाटले. तुकोबा म्हणतात मुलगा नाही झाला, मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा वर नस घाली तोंडा. महाराज, त्या कुऱ्हाडीच्या दांड्याचं काय होतं? अरे राजा, त्या कुऱ्हाडीच्या दांड्याच्या अगोदर त्याला जन्म देणाऱ्या आईचं काय होतं? तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय अभक्ताच्या आईचा धिक्कार करतात, तर भक्ताच्या आईला धन्यता देतात. धन्य त्याची माय प्रसवली म्हणून 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. आणि तो देशभक्त त्या लाल मातीमध्ये गडबडा लुडू लागला. रक्ताच्या उसळ्या छातीतून पडू लागल्या, गोळी लागल्यामुळं, आणि चिमटभर रक्तानं भिजलेली ती लाल माती घेतली आणि त्यानं सहकारी मित्राच्या कपाळाला लावली. मायभूमीची शपथ आहे तुला, एकाचा फडशा पडल्याशिवाय माघारी फिरू नको राजा. आता मी मरतो, पण मरताना मी तुला सांगतो, हा माझा देश मी तुझ्या ताब्यात देतो. कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन
तेरे लिए दिल दिया जान भी देंगे है वतन तेरे लिए ऐ वतन तेरे लिए मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जब देश में थी दिवाली वो झेल रहे थे होली जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी याद करो जरा याद करो कुर्बानी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए जहां तुम चले गए इस दिल पे लगा के ठेस जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए जहां तुम चले गए तुम चले पे अश्कों से लिखा है तुम्हारा नाम ये रस्ते घर गलियां भी कर ना सके सलाम दिल में रह गई बात जल्दी से छुड़ा कर हाथ जहां तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए जहां तुम चले गए मेरी जान जाए वतन के लिए 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 भारत माता की जय हो छत्रपती शिवाजी महाराज की म्हणून लेकराला आपल्या संस्कारात देताना तुम्ही असे द्या अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज बताइए असो जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष योग्य ज्ञानोबारायांचा प्रसाद सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि बरं का माझे गुरुजी पण इथे उपस्थित आहे बरं का 8वी 9वी 10वी या गुरुजींनी मला शिकवलं त्यांनाही धन्यवाद देतो नाही का आज खऱ्या अर्थानं गुरुजी माझ्यासमोर बसले याच्या इतकं माझं कोणतंच मोठं भाग्य नाही का पण गुरुजींच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सर्व महाराज म्हणजे आमचे मंगेश भाऊ आले नाही का वेळेत वेळ काढून 180च्या स्पीडनं आले तुम्ही लांबून तुम्हालाही धन्यवाद आमचे पंढरीनाथ महाराज कदम ते किशोर महाराज दिवटे आणि सर्व आमचे परिसरात मंडळी देवदास महाराज असतील सर्व महाराज मंडळी नवनाथ महाराज ते वैजापूरचे बाबा आले त्यांनाही धन्यवाद आमचे परमेश्वर भाऊ नाही का राष्ट्रवादी युवा प्रदेश सचिव आले त्यांनाही धन्यवाद आणखी जे घरी झोपले त्यांनाही धन्यवाद बरं का ते पण मला चांगलं कार्य नाही का म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि झालेली सेवा माझे गुरुवर्य वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी
परमपूज्यनी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवर्य रामायण आचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है। जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है। कृपा है ज्ञानेश्वर महाराज की वह मुझ में ऐसी कोई बात नहीं है। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल हरी हरी विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेली करो वेडी वाकुडी करा क्षमा पराध महाराज नाही उच्चारिला अधिकार म्या बोला क्षमा पराध तुका मनीषाने जरा कपाया पैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञान देव तुकाराम 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 थांबा थांबा 5 मिनिटं थांबा थोडं 5 मिनिटं बसा खाली खाली बसा गजर कीर्तनाचा